नमस्कार. तुम्ही पाहत आहात महाकॉमेंट्री, जिथे बातमी आरडाओरड न करता समजावली जाते आणि राजकारण पाहिले जातं भावनांमधून नाही तर तथ्यांमधून. आजचा विषय आहे मुंबई महापालिका निवडणूक आणि त्यात चर्चेत असलेली राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना UBT यांच्यातील संभाव्य युती. मराठीत एक म्हण आहे, एकटा चालतो वेगाने आणि दोन दोन चालतात दूरवर. मुंबईच्या राजकारणात ही म्हण सध्या अर्थपूर्ण वाटते आहे. BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संवाद, संकेत आणि चर्चा मागील काही काळात समोर येत आहेत. ही युती अजूनही प्रक्रियेत असली तरी तिची चर्चा केवळ दोन नेत्यांपुरती मर्यादित नाही, ती मुंबईच्या राजकीय गणिताशी जोडलेली आहे. संदर्भ समजून घेणे का गरजेचे आहे इथे? कारण BMC म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका. ताज्या अंदाजानुसार BMCचं वार्षिक बजेट अंदाजे 59,000 कोटीपेक्षा अधिक आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, पावसाळी आपत्ती व्यवस्थापन, मुंबई रोज कशी चालते हे सगळं BMC ठरवते. आणि म्हणूनच इथली निवडणूक ही फक्त राजकीय नाही तर थेट नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेली आहे. 1997 पासून जवळपास 25 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व होतं, पण 2017च्या निवडणुकीत चित्र बदललेलं दिसलं. हे आपण जे स्क्रीनवर पाहतोय, शिवसेना 84 जागा, भाजप 82 जागा, म्हणजे बहुमताच्या 114 आकड्यापासून दोन्ही पक्ष दूर होते. काँग्रेस 31 जागा होती, राष्ट्रवादी 9 आणि मनसे फक्त 7 जागा. आता इथे एक क्षण थांबूया. संख्या पाहता मनसे लहान वाटते, पण मुंबईसारख्या शहरात थोडक्यात हरलो आणि थोडक्यात जिंकलो यातच सत्ता बदलते. मराठीत म्हणतात, लहान ठिणगी मोठा वनवा पेटवते. निवडणुकीत ती ठिणगी म्हणजे मतांची पाठापूट. मनसेचा प्रभाव काही ठराविक शहरी मराठी मतदारांमध्ये आहे. 2017मध्ये त्यांची टक्केवारी सुमारे 7% होती. अनेक प्रभागामध्ये मनसेला मिळालेली मतसंख्या जिंकण्याच्या फरकापेक्षा जास्त होती. म्हणजे सीट न मिळवता देखील निकालांवर प्रभाव दिसतो. आणि म्हणूनच UBT आणि MNS, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आले तर मतांची विभागणी कमी होऊ शकते. ही युतीमागची मुख्य गणिती बाजू आहे. पण राज्य पातळीवर चित्र काय सांगतं हे समजण्यासाठी आता आपण विधानसभा निवडणुकींकडे पाहूया. हे चित्र 2024च्या विधानसभा निवडणुकीचं आहे. भाजपा 132 जागा जिंकलेली होती. शिंदे गटाची शिवसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 41 आणि दुसऱ्या बाजूला होती मविया. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना 20 जागा, काँग्रेस 16, शरद पवार गटाची राष्ट्रवादी 10. मनसेचं इथे नाव पण दिसत नाही, कारण या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नव्हती. पण मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये मनसेची मतसंख्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती. म्हणजेच आमदार नाही पण मतं आहेत. नागरिकांच्या दृष्टीने याचा काय अर्थ होतो? युती झाली तर प्रचार व्यक्तिकेंद्रित न राहता शहर केंद्रित होण्याची शक्यता वाढते. रस्ते, पाणी, वाहतूक, पावसाळी तुंबणं, आरोग्यसेवा हे मुद्दे केंद्रस्थानी येऊ शकतात. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, युती म्हणजे काही जादूची कांडी नाही. मुंबईसारख्या शहरात प्रशासन, नियोजन आणि अंमलबजावणी हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. याचा संभाव्य परिणाम काय होऊ शकतो अंदाजा नाही आहे, पण ही युती मराठी मतदारांच्या गणितावर परिणाम जरूर करू शकते. राज्य पातळीवर बघायचं झालं तर भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणासाठी हे नवे संकेत असू शकतात. नवे संकेत ही युती देऊ पण शकते, पण अंतिम निर्णय हा मतदारच घेतो. कारण आजचा मतदार विचारतो, रस्ता झाला का, पाणी आलं का, पावसात शहर तुंबेल का. नाव बदलू शकतात हो, पण युती बदलू शकतात का? युती पण बदलतात, पण प्रश्न जे खूप मोठे असतात, प्रश्न तेच राहतात. राजकारण येतं आणि जातं, पण शहर रोज चालू राहतं. आणि त्या शहराच्या केंद्रबिंदू असतो सामान्य नागरिक.
तुमच्यासारखा माझ्यासारखा. ही होती कॉमेंट्री. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.